कळवण येथील ॲक्सिस बँक फसवणूक प्रकरण आरोपी तुषार गोसावी यास 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। कळवण तालुक्यातील देसरान येथील विधवा महिला ललिता सोमनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून ॲक्सिस बँकेतील तत्कालीन कर्मचारी तुषार गोसावी याने 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आरोपी तुषार गोसावी यास सटाणा येथून अटक करण्यात आली होती। तुषार गोसावी यांनी ललिता मोरेची बँक कर्मचारी म्हणून एटीएम तसेच मोबाईल बँकिंगची माहिती बँकेतून घेऊन जुलै 2021 ते मार्च 2024 दरम्यान एकूण 15 लाखांची फसवणूक केली होती। या अनुषंगाने ललिता मोरे हिच्या फिर्यादीवरून ॲक्सिस बँकेचा कर्मचारी तुषार गोसावी याच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अन्वये कलम 409 व 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपी तुषार गोसावी यास अटक करण्यात आली होती। त्यानुसार आरोपी गोसावी यास आज कळवण सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यानुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे हे करीत आहेत। दरम्यान मराठी केसरी न्यूजवर याबाबत बातमी प्रसारित होताच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे। आरोपी गोसावी याने कळवण शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या नागरिकांना गंडा घातला असून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे एक प्रकरण बाहेर येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे। तालुक्यातील अजून काही नागरिकांची फसवणूक झाली असेल तर कळवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन कळवण पोलिसांनी केले आहे। मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।